राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावरती. तर मंडळी, आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरती आलेलो आहे आणि या ठिकाणी वरतीपर्यंत तुम्ही रिक्षाने येऊ शकता आणि या ठिकाणावर तुम्ही चालत वरती जाऊ शकता. या ठिकाणी भगवती देवीचं देखील मंदिर आहे. तर चला करूयात दर्शन आणि पाहूयात किल्ला. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली. 1755 मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1989 मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर एवढे आहे. भगवती मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला नजरेस पडतो तो म्हणजे भगवा ध्वज आणि येथूनच सुरू होते किल्ल्याची प्रदक्षिणा. ध्वजाच्या डाव्या बाजूने आपण प्रदक्षिणा घालू शकतो, कारण रत्नदुर्ग किल्ला तीनही बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक बुरुज देखील बनवण्यात आले होते. तर चला पाहूयात ते बुरुज आणि अरबी समुद्र. प्रदक्षिणेच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी पहिल्यांदाच आपल्याला नजरेस पडतो तो म्हणजे बसक्या बुरुज. उंचीने छोटा असलेला हा बुरुज समोरील समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसा आहे. बसक्या बुरुजापासून पुढे गेल्यावरती नजरेस पडतो तो म्हणजे रेडे बुरुज. हा किल्ल्यावरील सर्वात आकर्षक आणि प्रसिद्ध बुरुज आहे. या बुरुजावरून अथांग अरबी समुद्राचे आणि बाहेरील समुद्राचे सुंदर दर्शन घडते. या बुरुजावर सुंदर स्तंभ पाहायला मिळतो. ह्या बुरुजाची तटबंदी अगदी डोक्याच्या उंचीपर्यंत आहे आणि ह्या ठिकाणी 3 खिडक्या आहेत. त्या खिडक्यांच्या आधारे आपण समोरील समुद्राचे पाहणी करू शकतो. तर मंडळी, आता आपण किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूबाजूने पूर्ण किल्ल्याला वळसा घालतोय आणि वळसा घालत असताना तुम्हाला पूर्णपणे असा अथांग असा समुद्राचा पसारा पाहायला भेटतो आणि मस्त असं थंडगार वारं चाललंय. त्यामुळे मस्त वाटतंय फिरायला आणि जागोजागी तुम्हाला म्हणजे छान झाडी आहे, हिरवळ आहे, बऱ्यापैकी फळझाडं पण आहे वरती लावलेली आणि तटबंदी देखील एकदम सुस्थितीमध्ये आहे. अलीकडच्या काळामध्ये ती बांधली गेली असावी, लाल किल्ल्याच्या दगडांमध्ये ती बांधली गेली. त्यामुळे प्रॉपर तटबंदी आहे. त्यामुळे काही अशी रिस्क नाही आहे, काही नाही. बाजूने प्रॉपर चालायला रस्ता देखील आहे. तर तुम्ही पूर्ण गडाला वळसा घालू शकता त्या ठिकाणी. तर मंडळी, गडाच्या 3ऱ्या बुरुजावर म्हणजेच मारक्या बुरुजावरून आपण पुढे आलो आहोत वेताळ बुरुजावरती. या बुरुजाच्या खालीच आपल्याला नजरेस पडते ते श्री देव वेताळ यांचे छोटेखानी मंदिर.
वेताळ मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्या नजरेस पडतात ते म्हणजे टेळक्या बुरुज आणि वाघ्या बुरुज. तर मंडळी, या ठिकाणी आपण पूर्ण गडाला प्रदक्षिणा घालू शकतो. ही मी तटबंदीच्या बाजूने घालू शकतो. पूर्ण तटबंदी सुस्थितीत आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही रिस्क नाही. त्यामुळे तुम्ही बाजूने प्रॉपर चालण्यासाठी जागा देखील आहे. आणि या ठिकाणी चालत असताना तुम्हाला जागोजागी वेगवेगळ्या बुरुजांची नावं देखील पाहायला मिळतात. एक ठिकाणी प्रत्येक बुरुजापासून खालचा दिसणारा नजारा हा वेगवेगळा आहे. तुम्हाला काही बुरुजांपासून समुद्र अथांग असा सागर दिसेल. काही ठिकाणाहून तुम्हाला डोंगर दिसतील. त्या डोंगरांवरती असलेली नारळाची अफाट अशी झाडं दिसतील आणि समोरच असलेली नवीन झालेली शिवसृष्टी दिसेल. तर हा पूर्ण फेरा केल्याशिवाय तुमचा हा गड करणं स्वाभाविकच पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही हा फेरा नक्कीच करा. आपला आता हा फेरा पूर्ण करून झालेला आहे आणि आपण आलो आहोत आता शेवटच्या बुरुजापर्यंत. आणि ह्या बुरुजापासून आपण पुन्हा खाली किंवा मग मंदिराच्या दिशेने जाऊ शकतो. तर मंडळी, आत्ता आपण आहोत गडावरील भुयारी मार्गाजवळ. हा भुयारी मार्ग गडाच्या खाली समुद्रामध्ये निघतो. सध्या हा भुयारी मार्ग बंद आहे, पण पूर्वी ह्याच मार्गाने प्रवास केला जात असावा. तर मंडळी, आता आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे. भगवती देवीचं देखील दर्शन केलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आपण आतमधले व्हिडिओज किंवा फोटोज काढत नाही आहोत. आपण बाहेरून जेवढं जमेल तेवढं काढलेलं आहे. तर आता आपण इथून निघतो आहोत. आता बघूया पुढचा कोणता स्पॉट होतो. नाही तर मग डायरेक्ट आपण जाऊया आपल्या हॉटेल जवळच्या त्या ब्रिजवरती. तर मंडळी, हा होता आजचा आपला पूर्ण व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येथील शिवसृष्टी. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा.